अमरावती शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय। घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मंगळवार 24 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखा अमरावती शहराचे पथक नागपुरी गेट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। लालखडी परिसरातील वॉटर सप्लाय मागील भिवंडी भागात एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडर मधून प्रवासी ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस रिफिल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकला। छाप्यात आरोपी मोहम्मद सलमान शेख हमीद हा ऑटो चालक असून त्याचा प्रवासी ऑटो आरोपी शेख फरीद शेख नजीर याच्या घराच्या शेडमध्ये उभा करून गॅस भरून घेत असल्याचे आढळून आले। आरोपी शेख फरीद शेख नजीर हा इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काट्याच्या सहाय्याने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस रिफिल करताना रंगेहात पकडण्यात आला। पोलिसांनी दोन्ही आरोपींना पंचासमक्ष ताब्यात घेतले आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली साधने जप्त करण्यात आली। यामध्ये शेख फरीद शेख नजीर याच्या ताब्यातून एक रिकामा भारत गॅस कंपनीचा सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर आणि वजन काटा, तर मोहम्मद सलमान शेख हमीद याच्या ताब्यातून MS 27 DZ 0854 क्रमांकाचा प्रवासी ऑटो जप्त करण्यात आलाय। एकूण 2,05,500 रुपयांचा मुद्देमाल या कार्यवाहीत पोलिसांनी जप्त केलाय। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवली आहे। नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे।